सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची सरकारची भूमिका. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणातील अहवालावर भाजपा आमदार परिणय फुके यांची प्रतिक्रिया. सर्वजण अलर्टवर रहा, गडबड करू नका. वादात अडकलात तर मंत्रिपद गमावून बसाल. अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना सूचक इशारा. नागपूर हिंसाचारातील अटक झालेल्या आरोपींची संख्या 100 पार. सायबर पोलिसांच्या 4 पथकांसह लोकल पोलिसांकडून अटक सत्र सुरू. फहीम खानसह 29 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल. नागपुरातील संचारबंदीचा 5वा दिवस. 11 पैकी 9 परिसरातील संचारबंदी शिथिल. कोतवाली, तहसील गणेशपेठमधील बाजारपेठ, शाळा बंद राहणार. तणावपूर्ण शांतता असल्यामुळे संचारबंदी कायम ठेवल्याची माहिती. औरंगजेब कबर वादाच्या पार्श्वभूमीवर एनआयए पथक संभाजीनगरात दाखल. खुलताबाद परिसराची पाहणी. जालना, परभणीतील हालचालींवरही लक्ष. पत्र लिहिण्याची नाटकं कशाला करता? फडणवीसांनी कारसेवेसारखं थेट कुदळ फावडे घेऊन औरंगजेबाची कबर तोडायला गेलं पाहिजे. संजय राऊतांनी डिवचलं.